गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. खूप दिवसानंतर तुम्ही गाईज माझा चेहरा पाहत असाल आजच्या ब्लॉगमध्ये. सो गाईज आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आपण कॅलेंडर लावलं आहे आपल्या दाराला. तर ते असो, विषय असा आहे की गाईज की आता आपण निघालो आहे कॅम्पचा बर्गर खायला. तर पुण्यामध्ये कॅम्पचा बर्गर किती फेमस आहे हे सांगायची गरज नाही आहेच तुम्हाला. तुम्ही सोशल मीडियावरती वगैरे इंस्टाग्रामवरती इकडे तिकडे भरपूर कॅम्पचा बर्गरबद्दल ऐकलं असेल. तर आज आपण प्रत्यक्षात तो खायला जाणार आहे. तर सांगायचं झालंच तर यापूर्वी मी खूप वेळा तो कॅम्पचा वगैरे खाल्ला आहे, पण पार्सल वगैरे आणतो आपण आणि मोस्टली तिकडे कधी खात नाही. पण आज जरा योग आला आहे. योग असा की निखिल जो आहे आपला मित्र, तुम्हाला माहिती असेलच जर तुम्ही जुने ब्लॉग पाहिले असतील तर, आणि तिकडं म्हणजे राहतो त्याच साईडला. तर त्याला भेटायला पण जायचं होतं आणि म्हणलं आता काय करायचं, काहीतरी जेवायचं नियोजन करायचं. म्हणलं जेवण्यापेक्षा आपण कॅम्प जवळ आहे, मग कॅम्पचा बर्गरच खाऊया आणि आपला ब्लॉग पण होईल. सो गाईज मग तेच आजचा प्लॅन आहे. पहिलं तर आपल्याला मग सदाशिव पेठेत जायचं आहे. शुक्रवार पेठ सदाशिव पेठ काहीतरी आहे तिथे, तो म्हणजे ते MPSC वाले पोर असतात तिथे. तिथून मग निखिलला उचलायचं आणि तसंच मग आपल्याला जायचं आहे कॅम्पमध्ये. सो गाईज कंटिन्यू व्हा ब्लॉगला, लाईक करा व्हिडिओला. कॅम्पचं बघू तुम्हाला सांगतो मी कसं आणि काय आहे ते, प्राईस वगैरे अपडेटेड सगळं म्हणजे गोष्टी तुम्हाला सांगतो. मी एक रील पाहिली होती, त्यात झुरळ निघालं होतं कॅम्पच्या बर्गरमध्ये, चिकन बर्गरमध्ये झुरळ. तर तो पण जरा काय सीन आहे तुम्हाला सांगतो मी पुढे गेलो. सो कंटिन्यू व्हा ब्लॉगला, लाईक करा व्हिडिओला. चला मग कॅम्पला. गाईज आता आपल्याकडं निखिल आलेला आहे. निखिलने सांगितलेल्या लोकेशनला आपण आलो होतो आणि निखिल आता आलाय. आता दीपक येतोय. सध्या आपल्या फोनची क्वालिटी वगैरे चेक करायचं काम चालू होतं. निखिल काय म्हणायचं तुला? काय नाही, नॉइस कॅन्सलेशन आहे का? हा सगळं चालू आहे आता नॉट कॅन्सलेशन. सुमित भेटासाठी आला होता, खूप दिवस झाले आमचं चालू होतं. माझा पेपर चालू होता, पेपर झाला तर आम्ही जाणार कॅम्पला बर्गर खायला मस्त पैकी. दीपकची वाट पाहत आहे. दीपक आता 2 मिनिटात येईल. आम्ही लगेच हलतो आता इथून कॅम्पला बर्गर खायला. तर गाईज बघा आता दीपक पण आलाय. गाडी लावा आहे या दुकानाच्या पुढे पुढे इथं नाही राहायचं, उचलते गाड्या. मित्रांनो, ते काकांची गाडी खाली घसरून पडली, त्यांचा जर ॲक्सिडेंट झाला तर त्यांना आपण आता मदत करूयात. नाही रस्ता गुळगुळीत झाला आहे ना, त्यामुळं नाही वाळू पडली लागलं नाही ना. थोडं थांबा, थांबून जावा ना का. हातमध्ये हात वाटत हात नाही काय ना, थांबून जावा. थांबा, शांत व्हा, पण जावा. वाळू पडली ना तिथं. हा, ते घसरल्यामुळे मला बॅलन्स जमला नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आपण त्या काकांना गाडी वगैरे उचलून दिली, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. तर हे बघा आजच्या प्राईस आहेत बर्गरच्या आणि वेटिंग टाईम 45 to 1 hour आहे. तर आपण आता बर्गरची ऑर्डर देऊया. आता आम्ही बर्गर घेतलेत, आता आपलं बर्गर येतील. गाईज आता जस्ट नाव आम्ही बर्गर घेतलाय. हे पिशवी पावती कुठे पडली? तर 3 जम्बो चिकनचे आणि 1 व्हेज बर्गर असं आपण नियोजन केलेलं आहे. आणि दीपक मोजरा आम्हाला लेट झाला खरं तर, तो आम्हाला इथं येऊ देत नव्हता. मग आता घेतलं चिकनचा बर्गर चांगला नाही असं तसं. पण शेवटी आम्ही दीपकला घेऊनच आलो बर्गर खायला. आणि याच्या गाड्यामध्ये माळ आहे तरी पण हा जम्बो बर्गर खाणार आहे चिकनचा. दीपकने व्हेज बर्गरचा कागद खाऊन चांगला आहे का? चला चालू करायचं आपण. तर आमचा बर्गर खाऊन झालेला आहे. निखिल थोडं शिल्लक राहिलं, त्यामुळे निखिल आणि सनी आतमध्ये बसलेत. झालं वाटतं निखिलचं पण खाऊन झालं. सो गाईज अशा रीतीने आपला बर्गर खाऊन झालेला आहे आणि तुम्हाला कॅम्पचा बर्गर दाखवला आहे. कसा वाटला नक्की सांगा.
बाईक आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस अजिबात गर्दी नव्हते. आता तुम्ही पाहू शकता लांबपर्यंत फुल गर्दी झालेली आहे. एकदम एंड पर्यंत बघा अराउंड एक 30 ते 40 लोक आरामात असतील गर्दीमध्ये. आणि एकदम आम्ही आता बाहेर येऊन थांबलोय म्हणजे डायरेक्ट रस्त्याच्या बाहेरपर्यंत अशी पूर्णपणे गर्दी असते. शेजारूनच हा रोड गेलेला आहे. समोरून राईट मारला की लगेच आपण स्वारगेटकडे जातो. नाही सॉरी बारामतीच्या साईडच्या रोडला जातो. आणि बाकी गर्दी वगैरे एकदम डेंजर आहे. नाही तर चलो चला इकडे ज्यांनी पार्सलसाठी म्हणजे ऑर्डर दिलेली असते त्यांच्यासाठी तो पार्सल वगैरे मिळतं. आणि आता आपण आपल्याला परत जागी जाऊयात, गाड्या काढूया आणि घरी निघूया. गाईज आता आम्ही आलोय हे काय कुल्फी घेऊ. तर मित्रांनो आता दीपक निखिलला सोडून निघालेला आहे परत त्याच्या घरी. दीपक काळजी घे, बाय. दीपकने आता आम्हाला आईस्क्रीम सांगितलं. थँक्यू दीपक. दीपकने आता आम्हाला जस्ट नाव आईस्क्रीम चारलं होतं. व्हिडिओ काढायचं विसरलो आम्ही. निघायचं का? बसतोय का? बरं चल मग.